पहिला शमूएल अध्याय 10। मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना। आज तू मजकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेलसह येथे राहेलीच्या थडग्याजवळ तुला 2 पुरुष भेटतील। ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधावयास गेला होतास ती सापडली आहेत, आणि पहा, तुझ्या बापाने गाढवांची चिंता करावयाचे सोडिले आहे, आता त्याला तुमचाच घोर लागला आहे। तो म्हणतो, मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू? मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल। तेथे 3 मनुष्ये बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील। त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती 1 द्राक्षारसाचा बुधला अशी असतील। ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे। मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील, तेथे बलिष्ठ्यांचा चौकी पहारा आहे। तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल। त्यांच्या पुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील व ते भाषण करीत असतील। तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील। ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्याबरोबर आहे। तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा, मग मी होमबली अर्पिण्यास व शांत्यर्पणांचे यज्ञ करण्यास तुझ्याकडे येईन। तू 7 दिवस माझी वाट पाहत राहा, मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करावयाचे हे दाखवीन। शमूएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली, तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्यास त्या दिवशी प्राप्त झाली। ते टेकडीपाशी आले तेव्हा पहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला आणि देवाचा आत्मा त्याजवर जोराने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला। जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर भाषण करीत आहे, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, किशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय? तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले, तो म्हणाला, या संदेष्ट्याचा बाप कोण होता? यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली। मग भाषण करणे संपल्यावर तो उच्चस्थानी गेला। शौलाचा काका त्याला व त्याच्या गड्यास म्हणाला, तुम्ही कोठे गेला होता? ते म्हणाले, गाढवे शोधावयाला, ती सापडत नाहीत असे पाहून आम्ही शमूएलाकडे गेलो। शौलाचा काका म्हणाला, शमूएल तुम्हास काय म्हणाला ते मला सांगावे। शौल आपल्या काकास म्हणाला, गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हास कळविले। शमूएलाने राजपदाविषयी जे काही सांगितले होते त्या संबंधाने त्याने त्याला काही एक कळविले नाही। मग शमूएलाने लोकांस मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले। तो इस्राയേल लोकांस म्हणाला, इस्रायेलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्रायेलास मिस्र देशातून बाहेर आणले आणि तुम्हास मिस्री लोकांच्या हातातून आणि तुम्हास गांजणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडविले। पण तुम्हास सर्व विपत्तीतून व संकटातून सोडविणाऱ्या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे व तुम्ही त्यास म्हणाला आहा की हे ठीक नव्हे, आम्हावर राजा नेमावा। तर आता वंशावंशांनी आणि हजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा। शमूएलाने सगळे वंश जवळ आणले आणि बन्यामिनाच्या वंशाची चिठ्ठी निघाली। मग बन्यामिनी वंश कुळाकुळांनी जवळ आणला, तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली व शेवटी किशाचा पुत्र शौल याच्या नावाची चिठ्ठी निघाली। त्यांनी त्याला शोधिले, पण तो कोठे सापडेना। तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारिले, तो मनुष्य येथे आला आहे काय? परमेश्वराने सांगितले, पहा, तो सामानासुमानात लपून राहिला आहे। त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला। तेव्हा तो उंच दिसला, सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले। मग शमूएल लोकास म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडिले त्यास तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही। तेव्हा सर्व लोकांनी म्हटले,
राजा चिरायू होवो. नंतर शमूवेलाने लोकास राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमूवेलाने सर्व लोकास आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला. शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला व ज्या सैनिकांच्या मनास देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. पण काही अधम लोक बोलले, हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार? त्यांनी त्यास तुच्छ मानिले आणि त्याला काही नजराणा आणला नाही. पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.